इंडिया वर्सेस मालदीव्स, बायकॉट मालदीव्स. सगळे भारतीय मालदीव्सला अचानक बायकॉट का करत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपला भेट दिली होती. या दौऱ्यातील काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केले होते. यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सध्या सोशल मीडियावरती आणि ट्विटरवरती बॉयकॉट मालदीव्स हाच हॅशटॅग ट्रेंड करत आहे. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच लँड ऑफ कोरल्स लक्षद्वीपला भेट दिली होती. यानंतरच भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आला होता. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ते स्नॉर्कलिंग करताना दिसत होते. यासोबतच पांढऱ्या वाळूवरती चालताना आणि समुद्र किनाऱ्यावरती विश्रांती करताना त्यांनी त्यांचे फोटो शेअर केले होते. पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागला. सध्या भारताच्या शेजारच्या मालदीव बरोबर भारताचा वाद सुरू आहे. मालदीवच्या 3 मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं केली आहेत. त्यावरूनच हा वाद सुरू झाला आहे. भारताने या टिप्पणीवरती आक्षेप घेतली आहे आणि आपली ताकद सुद्धा दाखवून मालदीवला बॅकफुटवर जावं लागलंय. मालदीव सरकारने आपले 3 मंत्री मारियम शिवना, माऊशा शरीफ आणि महजूज माझीज यांच्या विरोधात मोठी ऍक्शन घेतली आहे. मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांची टिप्पणी पटलेली नाही हे दाखवून देण्यासाठी तिघांना निलंबित केलं. मोहम्मद मुइझू सरकारला हा विषय वाढवायचा नाहीये, कारण त्यातच त्यांचं नुकसान आहे, म्हणून त्यांनी झटपट निलंबनाची कारवाई केली आहे. मालदीवच्या नागरिकांसाठी पर्यटन एक मोठा आधार आहे. मालदीवच्या रोजगारात पर्यटनाचं योगदान 70% आसपास आहे. भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात. 2018 मध्ये ही संख्या 14,84,274 पर्यटक एवढे मालदीवला गेले होते. त्यातले 6.1% म्हणजे 90,474 पेक्षा अधिक टुरिस्ट भारतातून गेले होते. 2019 मध्ये ही संख्या दुप्पट झाली. ही संख्या 1,66,030 पर्यटक एवढी होती. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावरती होता. याच पार्श्वभूमीवर इज माय ट्रिपने मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केल्यात. इज माय ट्रिप एक ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर इज माय ट्रिपने हा निर्णय घेतलाय. आधी मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा, त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल तिथल्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य. भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चाललेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइझू हे दोन्ही देशांमधील संबंध बिघडवण्याचं मुख्य कारण आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आउट हा भारत विरोधी नारा त्यांनी दिला होता. चीनच्या बाजूला मोहम्मद मुइझू यांचा जास्तच कल आहे. जेव्हा मालदीववर जेव्हा संकट आलं तेव्हा भारतच पाठीशी उभा राहिला होता. वर्ष 2014 मध्ये ऑपरेशन नीर हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. 2014 मध्ये मालदीववर पाणी संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली होती. भारत सरकारने मालदीवला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. जाणून घेऊया काय होतं ऑपरेशन नीर आणि भारताने केव्हा केव्हा मालदीवला मदत केली आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये आरो प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एका थेंबासाठी तरसत होतं. त्यावेळी मालदीव सरकारने भारत सरकारकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या, तर जयशंकर हे भारताचे परराष्ट्र सचिव होते. सुषमा स्वराज या गरजवंतांना तत्काळ मदत करायच्या. मालदीवच्या विषयातही त्यांनी तत्काळ मदत पाठवण्याचं त्यांना आश्वासन दिलं होतं. त्या पीएम मोदींशी लगेचच बोलल्या आणि लगेचच मदत पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार माले शहराला रोज 100 टन पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. इंडियन एअरफोर्सवर मदत पोहोचवण्याची ही जबाबदारी देण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या 3 C-17 आणि 3 IL-76 विमानाची तैनात करण्यात आली होती. फक्त ऑपरेशन नीरच नाही तर भारत सरकारने अनेक प्रसंगात मालदीवची मदत केली आहे. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहीम चालवली होती. मालदीव सरकारच्या विनंतीवरून C-130 विमानातून औषध आणि उपचार सामुग्री तिथे पोहोचवली होती. इतकेच नाही तर भारतीय सैन्याने व्हायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं होतं. भारत सरकारने 5.5 टन आवश्यक औषधं मालदीवला दिली होती. पंतप्रधानांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीप हा गुगलवरती सर्वात जास्त सर्च केलेला 10वा शब्द बनला. पंतप्रधानांचे फोटो पाहून लोकांनी लक्षद्वीप बद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. इतकंच काय तर लोकांनी लक्षद्वीपचं आणि मालदीवचं कम्पेअर करायला सुद्धा सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात सेलिब्रिटी आणि दिग्गज मंडळींनी सुट्ट्यासाठी मालदीवला जायला पसंती दिली होती. त्यामुळेच मालदीवला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मालदीव हे प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याद्वारे केंद्रशासित प्रदेशाच्या
पर्यटन संबंधांना चांगलीच चालना दिली आहे। त्याचा उद्देश लक्षद्वीपचा विकास होऊन तिथल्या लोकांचं जीवन सुधारण्यावरती आहे। लक्षद्वीपला मालदीव सारखे प्रमुख पर्यटन केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची ही योजना आहे। मोदी सरकारने लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 1150 कोटींचा महसूल दिला आहे। लक्षद्वीप हे मालदीवच्या अगदी उत्तरेस भारताच्या मुख्य भूभागाच्या पश्चिमेस 400 किलोमीटर दूर अंतरावरती आहे। मालदीवची लोकसंख्या 5 लाख इतकीच आहे, परंतु भारतीय 10 लाख लोकांनी #बायकॉट मालदीवचा ट्रेंड केला आहे। आतापर्यंत 8000 हॉटेल बुकिंग्स आणि 2500 फ्लाइट तिकीट्स कॅन्सल झालेली आहेत।